नेक्स्ट लेक्चर नंबर 14, पिरियडिक टेबल अँड पिरियडिसिटी. वसत्कार, पिरियडिक टेबल अँड पिरियडिसिटी. लास्ट क्लासमध्ये आपण ॲटॉमिक अँड आयोनिक रेडाय त्याचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन जेई मध्ये विचारलेले डिस्कस केले होते. ठीक आहे, तर नेक्स्ट क्लासमध्ये म्हणजे आजच्या क्लासमध्ये आपण डिस्कस करणार आहोत आयोनायझेशन एन्थाल्पी किंवा त्यालाच म्हणतात आयोनायझेशन एनर्जी किंवा त्यालाच म्हणतात आयोनायझेशन पोटेन्शियल. ठीक आहे, तर कशाला म्हणतात आयोनायझेशन एनर्जी? आयोनायझेशन शब्द या शब्दामध्ये आपल्याला आयन हा एक शब्द दिसतो आणि आयन म्हणजे ज्याच्यावर चार्ज असते. ओके, तर आयोनायझेशन पोटेन्शियल कशाला म्हणायचं किंवा आयोनायझेशन एनर्जी कशाला म्हणायचं? तुम्हाला आयन तयार करायचं आहे. कोणता आयन? पॉझिटिव्ह आयन. आणि हे पॉझिटिव्ह आयन कधी तयार होत असते? जेव्हा इलेक्ट्रॉन दिल्या जाते. म्हणजेच तुम्हाला इलेक्ट्रॉन काढायचा आहे. कारण एखाद्या ॲटम मधून तुम्ही जेव्हा इलेक्ट्रॉन काढता तेव्हा त्याच्यावरती पॉझिटिव्ह चार्ज येते. तर तो इलेक्ट्रॉन काढण्यासाठी काहीतरी एनर्जी लागेल. त्यालाच आपण आयोनायझेशन पोटेन्शियल म्हणतो. त्यालाच काय म्हणतो? आयोनायझेशन पोटेन्शियल. म्हणजे जसं फॉर एक्झाम्पल माझ्याजवळ यम नावाचा एक सबस्टन्स आहे किंवा एक एलिमेंट आहे, ॲटम आहे असं आपण म्हणू. ठीक आहे, जो की गॅसियस स्टेट मध्ये आहे. कोणत्या स्टेट मध्ये आहे? गॅसियस स्टेट. आता मी याच्यामधून एक इलेक्ट्रॉन बाहेर काढतो. एक इलेक्ट्रॉन बाहेर काढला म्हणून याच्यावर येणार एक पॉझिटिव्ह. एक इलेक्ट्रॉन बाहेर काढला म्हणून याच्यावर येणार एक पॉझिटिव्ह. आणि हा पण काय आहे? गॅस. आणि हा इलेक्ट्रॉन बाहेर काढण्यासाठी जी एनर्जी लागली त्याला म्हणू आपण आयोनायझेशन एनर्जी किंवा आयोनायझेशन पोटेन्शियल. ठीक आहे, आयोनायझेशन एनर्जी किंवा आयोनायझेशन पोटेन्शियल. तर मिनिमम अमाउंट ऑफ एनर्जी रिक्वायर्ड, कमीत कमी एनर्जी पाहिजे. कशासाठी? टू रिमूव्ह, काढण्यासाठी. काय काढायचं आहे? मोस्ट लूजली हेल्ड आउटर मोस्ट शेल इलेक्ट्रॉन. आउटर मोस्ट शेल मधला इलेक्ट्रॉन तुम्हाला रिमूव्ह करायचा आहे फ्रॉम ग्राउंड स्टेट फ्रॉम अन आयसोलेटेड गॅसियस ॲटम. म्हणजे एक आयसोलेटेड गॅसियस ॲटम आहे. आयसोलेटेड आहे म्हणजे त्याला एकटं वेगळं केलेलं आहे, एकटा आहे तो. जसं कोरोनामध्ये तुम्ही आयसोलेशन वॉर्ड नावाचा शब्द ऐकला असेल आहे ना, की ज्याच्यामध्ये लोकांना ज्यांना कोरोना झालेला आहे त्या लोकांना आयसोलेट केलं होतं समाजापासून. म्हणजे त्यांना वेगळं केलं होतं आहे ना, आयसोलेट केलं होतं. तर इथं तुम्हाला एक गॅसियस ॲटम घ्यायचा आहे. आयसोलेट आहे म्हणजे एकटाच आहे तो, गॅसियस ॲटम आहे. त्याच्यामधून तुम्हाला इलेक्ट्रॉन बाहेर काढायचा आहे. आणि इलेक्ट्रॉन बाहेर काढण्यासाठी जी मिनिमम अमाऊंट ऑफ एनर्जी लागणार आहे त्यालाच आपण आयोनायझेशन एनर्जी किंवा आयोनायझेशन पोटेन्शियल म्हणतो. आणि एक इलेक्ट्रॉन काढला म्हणून याच्यावर काय येणार आहे? एक पॉझिटिव्ह. समजलं का आयोनायझेशन पोटेन्शियल काय आहे? इलेक्ट्रॉन काढण्यासाठी लागणारी एनर्जी, साध्या सोप्या भाषेत. ठीक आहे, इलेक्ट्रॉन काढण्यासाठी लागणारी एनर्जी त्याला म्हणायचं आयोनायझेशन पोटेन्शियल. मग आता आपल्याला बघायचं आहे सक्सेसिव्ह आयोनायझेशन पोटेन्शियल. सक्सेसिव्ह म्हणजे एका पाठोपाठ एक. म्हणजे जसं फॉर एक्झाम्पल हा एक मेटल होता, तर या मेटल मधून आपण पहिला इलेक्ट्रॉन काढला. किंवा मी इथंच एक्सप्लेन करतो. बघा बघा, जसा हा मेटल आहे, या मेटल मधून मी पहिला इलेक्ट्रॉन काढला. पहिला इलेक्ट्रॉन काढण्यासाठी जी एनर्जी लागली त्याला म्हणायचं IP1 म्हणजे फर्स्ट आयोनायझेशन पोटेन्शियल किंवा फर्स्ट आयोनायझेशन एनर्जी. आता तयार काय झालं? यम पॉझिटिव्ह. आता मी काय करतो? या यम पॉझिटिव्ह मधून परत इलेक्ट्रॉन काढतो. मग आता एक इलेक्ट्रॉन अजून काढला म्हणून याच्यावर अजून एक पॉझिटिव्ह येणार म्हणजे दोन पॉझिटिव्ह झाले. ठीक आहे, आणि हा गॅस आहे. आणि हा दुसरा इलेक्ट्रॉन काढण्यासाठी जे एनर्जी लागली त्याला म्हणतो मी IP2. ठीक आहे, सेकंड आयोनायझेशन पोटेन्शियल. आता मी काय करतो? ते जे M2+ तयार झालं, या M2+ मधून परत इलेक्ट्रॉन काढतो. तर आता M3+ होणार. आणि हा तिसरा इलेक्ट्रॉन काढण्यासाठी जे एनर्जी लागली त्याला म्हणतो मी IP3. पहिला इलेक्ट्रॉन काढायले IP1, दुसरा काढायले IP2, तिसरा काढायले IP3. समजलं का एवढं? बस.
तेच इथं लिहिलेलं आहे. मग सर हे इथं काय केलं असं E1 प्लस E1 प्लस E2 प्लस E3. मी काय सांगितलं, इलेक्ट्रॉन जर काढायचा आहे तर तुम्हाला एनर्जी रिक्वायर्ड आहे, म्हणजे तुम्हाला एनर्जी द्या लागेल तो इलेक्ट्रॉन काढायला. ती एनर्जी देऊ राहिलो म्हणजे प्लस करू राहिलो. तर E1 एनर्जी दिलं तर E1 म्हणजेच IP1 फर्स्ट आयोनायझेशन पोटेन्शियल. दुसरा इलेक्ट्रॉन काढायला जे एनर्जी दिली ते E2. तिसरा इलेक्ट्रॉन काढायला जे एनर्जी दिली ते E3. समजलं का एवढं? इलेक्ट्रॉन काढण्यासाठी आपल्याला एनर्जी द्यायला लागू राहिली, एनर्जी रिक्वायर्ड आहे, त्यालाच आपण आयोनायझेशन पोटेन्शियल म्हणतो. समजलं? मग या तीन एनर्जीज मध्ये इलेक्ट्रॉन काढायला कोणत्या केसमध्ये एनर्जी कमी लागेल आणि कोणत्या केसमध्ये एनर्जी जास्त लागेल? बघा, इथं इलेक्ट्रॉन तुम्हाला M जोडून काढायचा आहे, इथं इलेक्ट्रॉन तुम्हाला M पॉझिटिव्ह जोडून काढायचा आहे आणि इथं इलेक्ट्रॉन तुम्हाला M2 पॉझिटिव्ह जोडून काढायचा आहे. ठीक आहे. जसं एक नेहमी एक्झाम्पल देतो मी, ते एक्झाम्पल बघा. एक छोटंसं बाळ आहे, ते छोटंसं बाळ एका केसमध्ये आहे ना त्याच्या आईजवळ आहे, एका केसमध्ये त्याच्या वडिलांजवळ आहे आणि एका केसमध्ये ते एखाद्या शेजाऱ्याजवळ आहे, बरोबर, किंवा एखाद्या पाहुण्याजवळ आहे असं आपण म्हणू. आता त्या बाळामध्ये आणि आईमध्ये काहीतरी अट्रॅक्शन आहे, त्या बाळामध्ये आणि वडिलांमध्ये काहीतरी अट्रॅक्शन आहे आणि त्या बाळामध्ये आणि पाहुण्यामध्ये काहीतरी अट्रॅक्शन आहे असं आपण म्हणू. ठीक आहे. कोणत्या केसमध्ये ते बाळ तुम्ही इझिली तुमच्याजवळ घेऊ शकता? कोणत्या केसमध्ये? जेव्हा ते पाहुण्याजवळ असेल, बरोबर. का? कारण पाहुण्यामध्ये आणि त्या बाळामध्ये अट्रॅक्शन कसं असेल? कमी असेल. कोणत्या केसमध्ये तुम्हाला खूप जास्त एफर्ट्स घ्यावे लागतील ते बाळ तुमच्याजवळ घेण्यासाठी? आईजवळ असेल, कारण आईमध्ये आणि बाळामध्ये अट्रॅक्शन काय असेल? जास्त असेल. मग अट्रॅक्शन जर जास्त असेल तर ते बाळ घेण्यासाठी तुम्हाला जास्त लालच दाखवा लागेल ना. सहजासहजी तुमच्याजवळ येईल का ते बाळ? नाही येणार. समजलं का मला काय सांगायचं आहे? तर सेम तेच आहे. M म्हणजे असं समजा पाहुणे आहेत, M पॉझिटिव्ह म्हणजे वडील आहेत आणि M2 पॉझिटिव्ह म्हणजे मम्मी आहे. ओके. मग M2 पॉझिटिव्ह आहे तर पॉझिटिव्ह जास्त आहे ना, आणि तुम्ही पॉझिटिव्ह जोडून काय बाहेर काढू राहिले? इलेक्ट्रॉन. मग पॉझिटिव्ह जोडून इलेक्ट्रॉन काढायला त्याची द्यायची इच्छा असेल का? कारण पॉझिटिव्ह आणि इलेक्ट्रॉन मध्ये काय असते? अट्रॅक्शन. अरे इलेक्ट्रॉनवर निगेटिव्ह आहे ना, आणि पॉझिटिव्ह निगेटिव्ह मध्ये काय असेल? अट्रॅक्शन. त्यामुळे इथं अट्रॅक्शन जास्त आहे, त्यामुळे इथून इलेक्ट्रॉन काढायला तुम्हाला जास्त एनर्जी लागेल. इथं एकच पॉझिटिव्ह आहे म्हणजे याच्यापेक्षा इथं अट्रॅक्शन कमी आहे, त्यामुळे इलेक्ट्रॉन काढायला थोडी कमी एनर्जी लागेल. इथं पॉझिटिव्ह आहे का? नाही, म्हणजे इथं अट्रॅक्शन अजून कमी आहे तर इलेक्ट्रॉन काढायला एनर्जी अजून कमी लागेल. म्हणजे कोणत्या केसमध्ये एनर्जी जास्त लागेल इलेक्ट्रॉन काढायला? M2 प्लस. म्हणजे जे हा IP3 आहे तो काय असेल? मोठा असेल. कोणापेक्षा? IP2 पेक्षा. IP2 मोठा असेल कोणापेक्षा? IP1 पेक्षा. म्हणजे पहिला इलेक्ट्रॉन काढायला कमी एनर्जी लागते, दुसरा काढायला त्याच्यापेक्षा जास्त, तिसरा काढायला त्याच्यापेक्षा जास्त. समज? पहिला इलेक्ट्रॉन काढायला जेवढी एनर्जी लागते त्याच्यापेक्षा जास्त एनर्जी दुसरा काढायला लागते, त्याच्यापेक्षा जास्त एनर्जी तिसरा इलेक्ट्रॉन काढायला लागते. क्लिअर आहे एवढं? समजलं तिन्ही पण? नंतर मग आता फॅक्टर अफेक्टिंग आयोनायझेशन पोटेन्शियल. आयोनायझेशन पोटेन्शियल वर कोणकोणते फॅक्टर अफेक्ट करतात? म्हणजे आयोनायझेशन पोटेन्शियल कधी जास्त असेल, आयोनायझेशन पोटेन्शियल कधी कमी असेल, ते कशावर डिपेंड आहे? तर पहिलं ॲटॉमिक साईज वरती. कशावरती डिपेंड आहे? ॲटॉमिक साईज. आता आयोनायझेशन पोटेन्शियल आणि ॲटॉमिक साईज मध्ये इनव्हर्स रिलेशन आहे. मला सांगा, ॲटमची साईज जर जास्त आहे म्हणजे तो न्यूक्लियस पासून दूर आहे. अरे बरोबर का? ॲटमची साईज जास्त आहे म्हणजे जो शेवटचा इलेक्ट्रॉन आहे तो न्यूक्लियस पासून दूर आहे. मग न्यूक्लियस पासून दूर आहे म्हणजे न्यूक्लियस मध्ये त्याच्यामध्ये अट्रॅक्शन कसं आहे? कमी आहे ना. अरे दूर आहे तो, दूर आहे म्हणजे अट्रॅक्शन काय आहे? कमी आहे. म्हणजे जर साईज जास्त असेल तर जे अट्रॅक्शन आहे ते काय असेल? कमी असेल ना, कारण इलेक्ट्रॉन दूर असेल ना. साईज जास्त असल्यामुळे न्यूक्लियस पासून शेवटचा इलेक्ट्रॉन दूर आहे, मग शेवटचा इलेक्ट्रॉन दूर आहे तर अट्रॅक्शन कमी आहे, त्यामुळे हा इलेक्ट्रॉन काढायला एनर्जी कमी लागेल ना. अरे अट्रॅक्शन कमी आहे त्यामुळे इलेक्ट्रॉन काढायला एनर्जी कमी लागेल. म्हणजे जर साईज जास्त असली तर अट्रॅक्शन कमी असते, आणि अट्रॅक्शन कमी असल्यामुळे
जे आयोनायझेशन पोटेन्शियल आहे ते काय असते, कमी असते. कमी एनर्जी लागते तुम्हाला इलेक्ट्रॉन काढायला. समजलं? म्हणजे साईज जास्त असली तर इलेक्ट्रॉन काढायला एनर्जी कमी लागते, आयोनायझेशन पोटेन्शियल कमी असते. म्हणजे हा जास्त तर हा कमी, म्हणजे रिलेशन कसा आहे, इनवर्स. लिपते हा जास्त तर हा कमी, म्हणजे इलेक्ट्रॉन काढायला एनर्जी कमी लागू राहिली जर साईज जास्त असली तर, म्हणजे रिलेशन कसं आहे, इनवर्स. म्हणजे आयोनायझेशन पोटेन्शियल इनवर्सली प्रोपोर्शनल आहे ॲटॉमिक साईजला. आता दुसरा आहे स्क्रीनिंग इफेक्ट. स्क्रीनिंग इफेक्ट कशाला म्हणतात? स्क्रीनिंग इफेक्ट सांगितलं होतं मी साध्या सोप्या भाषेत, प्रोटेक्शन. स्क्रीनिंग इफेक्ट म्हणजे काय, प्रोटेक्शन. म्हणजे काय, न्यूक्लियस आहे आणि हा इलेक्ट्रॉन आहे, तर त्याच्यामध्ये ज्या इनर शेल असतात त्याच्यामधले जे इलेक्ट्रॉन्स आहेत ते काय करतात, आउटर शेलच्या इलेक्ट्रॉनला प्रोटेक्ट करतात. कोणापासून, न्यूक्लियस पासून. मग आता जर स्क्रीनिंग इफेक्ट जास्त आहे, म्हणजे जर हे प्रोटेक्शन जास्त आहे, म्हणजे हा न्यूक्लियस या इलेक्ट्रॉनला स्वतःकडे खेचू शकतो का, नाही. कारण प्रोटेक्शन कसं आहे, जास्त आहे. मग प्रोटेक्शन जास्त आहे म्हणजे न्यूक्लियस मध्ये आणि इलेक्ट्रॉन मध्ये अट्रॅक्शन कसं आहे, कमी आहे. अरे अट्रॅक्शन कमी आहे ना, आणि अट्रॅक्शन कमी असलं तर इलेक्ट्रॉन काढायला एनर्जी कमी लागेल. अरे समजून राहिलं का? परत एकदा ऐका काय सांगितलं तर. स्क्रीनिंग इफेक्ट म्हणजे प्रोटेक्शन. मग स्क्रीनिंग इफेक्ट जास्त आहे म्हणजे मधामध्ये प्रोटेक्शन जास्त आहे, तर हा न्यूक्लियस इलेक्ट्रॉनला अट्रॅक्ट कमी करेल. अट्रॅक्शन कमी आहे म्हणजे इलेक्ट्रॉन लवकर निघेल, कमी एनर्जी मध्ये निघेल, म्हणजे आयोनायझेशन पोटेन्शियल कमी. म्हणजे स्क्रीनिंग इफेक्ट जर बघितला तर स्क्रीनिंग इफेक्ट जर तुम्ही बघितला, स्क्रीनिंग इफेक्ट आपण कशा, सिग्मा, स्क्रीनिंग कॉन्स्टंट. मग आता या सिग्माची व्हॅल्यू, स्क्रीनिंग इफेक्टची व्हॅल्यू जर जास्त आहे तर अट्रॅक्शन काय झालं रे, कमी झालं ना. अट्रॅक्शन काय झालं, कमी. आणि अट्रॅक्शन कमी आहे तर आयोनायझेशन पोटेन्शियल कमी. कमी एनर्जी लागेल ना इलेक्ट्रॉन काढायला, कमी एनर्जी लागेल. तर स्क्रीनिंग इफेक्ट जास्त असला तर इलेक्ट्रॉन काढायला एनर्जी कमी लागते, म्हणजे आयोनायझेशन पोटेन्शियल कमी, म्हणजे रिलेशन इनवर्स आहे. नंतर आहे इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज. इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज म्हणजे झेड इफेक्टिव्ह. आता झेड इफेक्टिव्ह जास्त आहे, म्हणजे झेड इफेक्टिव्ह म्हणजे न्यूक्लियस जो आहे तो अट्रॅक्ट करते इलेक्ट्रॉनला. तर झेड इफेक्टिव्ह म्हणजे न्यूक्लियस वरचा इफेक्टिव्ह चार्ज. कोणता चार्ज असतो न्यूक्लियसवर, पॉझिटिव्ह, तो जर जास्त आहे. मग न्यूक्लियसवर चार्ज जास्त असेल तर इलेक्ट्रॉनला तो अट्रॅक्ट करेल ना. अरे ताकद वाढली ना, पॉवर जास्त झाली याची, याच्यावर चार्ज जास्त आहे, त्यामुळे काय करेल, तो इलेक्ट्रॉनला स्वतःकडे खेचेल, म्हणजे अट्रॅक्शन काय असेल, जास्त. म्हणजे न्यूक्लियसवर चार्ज जास्त असला तर अट्रॅक्शन काय असते, जास्त. आणि जर अट्रॅक्शन जास्त असलं तर इलेक्ट्रॉन काढायला एनर्जी जास्त द्यायला लागेल ना. झोपले का सगळे जण, काय म्हणून राहिलो मी, जर अट्रॅक्शन जास्त आहे तर हा इलेक्ट्रॉन काढायला एनर्जी जास्त द्यायला लागेल, म्हणजे आयोनायझेशन पोटेन्शियल काय असेल, जास्त. आयोनायझेशन पोटेन्शियल काय असेल, जास्त. जर इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज जास्त तर आयोनायझेशन पोटेन्शियल जास्त. म्हणजे रिलेशन कसं झालं, डायरेक्ट. म्हणजे आयोनायझेशन पोटेन्शियल डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्जला. तिन्ही फॅक्टर समजले. साईज जास्त, आयोनायझेशन पोटेन्शियल कमी. स्क्रीनिंग इफेक्ट जास्त, आयोनायझेशन पोटेन्शियल कमी. आणि जर न्यूक्लिअर इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज जास्त, झेड इफेक्टिव्ह जास्त, आयोनायझेशन पोटेन्शियल जास्त. म्हणजे हे इनवर्स रिलेशन आणि हे डायरेक्ट रिलेशन. क्लिअर आहे? हे झाले फॅक्टर जे तुम्हाला आयोनायझेशन पोटेन्शियल विषयी सांगतील की कधी कमी असणार आहे, कधी जास्त असणार आहे. मग आता ट्रेंड, आयोनायझेशन पोटेन्शियल मध्ये काय ट्रेंड आहे. आता लेफ्ट टू राईट जेव्हा जातो आपण तेव्हा आपण झेड इफेक्टिव्हचा विचार करतो. इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज काय होते, लेफ्ट टू राईट गेलं पिरियडिक टेबल मध्ये ऍटॉमिक नंबर वाढते ना. एक तोंड दिलाय आपल्याला देवानं, आहे की नाही, आणि ते बोलण्यासाठी वापरा लागत असते, है ना, हो नाही करायसाठी. हा, तर न्यूक्लियस वरचा चार्ज जेव्हा तुम्ही लेफ्ट टू राईट चालले तेव्हा काय होणार आहे, वाढणार आहे. म्हणजे इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज पण काय होते, वाढते जेव्हा तुम्ही लेफ्ट कडून कुठे जाता, राईट कडे जाता. तर झेड इफेक्टिव्ह वाढणार आहे. मग आता न्यूक्लियस वरचा जर चार्ज वाढला तर अट्रॅक्शन, अरे न्यूक्लियस वरचा चार्ज वाढला तर अट्रॅक्शन वाढेल ना, खेचेल ना तो, म्हणजे अट्रॅक्शन काय होणार आहे, वाढणार आहे. आणि अट्रॅक्शन जर जास्त आहे तर इलेक्ट्रॉन काढायला एनर्जी जास्त लागेल, इलेक्ट्रॉन काढायला एनर्जी जास्त लागेल, म्हणजे आयोनायझेशन पोटेन्शियल जास्त. तर
जेव्हा तुम्ही पिरियोडिक टेबल मध्ये लेफ्ट कडून राईट कडे जाता, न्यूक्लियस वरचा चार्ज वाढते म्हणजे अट्रॅक्शन वाढते आणि म्हणून आयोनायझेशन पोटेन्शियल वाढते. म्हणजे लेफ्ट टू राईट आयोनायझेशन पोटेन्शियल वाढते. टॉप टू बॉटम. आता पिरियोडिक टेबल मध्ये जर वरून खाली आले तर शेल नंबर काय होतो? पहिल्या पिरियड मध्ये 1 शेल, दुसऱ्या पिरियड मध्ये 2 शेल, तिसऱ्या पिरियड मध्ये 3 शेल, चौथ्या पिरियड मध्ये 4 शेल. म्हणजे शेल नंबर काय होऊ राहिला? वाढू राहिला. तर शेल नंबर काय होणार? वाढणार. शेल नंबर वाढला तर बघा, पहिली शेल, दुसरी शेल, तिसरी शेल, चौथी शेल, म्हणजे दूर दूर चालला की नाही? दूर दूर चालला म्हणजे अट्रॅक्शन कमी झालं. म्हणजे शेल नंबर जर वाढला तर अट्रॅक्शन काय झालं? कमी झालं. शेल नंबर वाढला तर अट्रॅक्शन कमी झालं. आणि अट्रॅक्शन जर कमी झालं, अट्रॅक्शन कमी झालं तर इलेक्ट्रॉन काढायला कमी एनर्जी लागेल. इलेक्ट्रॉन काढायला कमी एनर्जी म्हणजे आयोनायझेशन पोटेन्शियल कमी. म्हणजे पिरियोडिक टेबल मध्ये जर वरून खाली आलं तर आयोनायझेशन पोटेन्शियल काय होते? कमी होते. समजलं का? पिरियोडिक टेबल मध्ये जर वरून खाली आलं तर आयोनायझेशन पोटेन्शियल कमी होते कारण शेल नंबर वाढते. लेफ्ट टू राईट गेलं तर हे लेफ्ट टू राईट कशामध्ये आहे? इन पिरियड है ना, पिरियड मध्ये लेफ्ट टू राईट. आणि टॉप टू बॉटम इन ग्रुप. टॉप टू बॉटम इन ग्रुप. ठीक आहे. तर पिरियड मध्ये आयोनायझेशन पोटेन्शियल वाढते आणि ग्रुप मध्ये आयोनायझेशन पोटेन्शियल कमी होते. क्लिअर आहे एवढं? एक्सेप्शन मध्ये इनर्ट गॅसेस. तसं एक्सेप्शन मध्ये येणारही नाही आहे. कारण मला सांगा, लेफ्ट टू राईट गेलं तर आयोनायझेशन पोटेन्शियल काय होऊ राहिलं? वाढू राहिलं. तिकडे वाढते तर नोबल गॅसेस तिकडे आहेत की नाही शेवटी, म्हणजे त्यांचा आयोनायझेशन पोटेन्शियल काय असेल? सगळ्यात जास्त. तसंही नोबल गॅस मधून इलेक्ट्रॉन काढणं सोपी आहे का? अरे नोबल गॅसेस स्टेबल असतात, त्यांची इलेक्ट्रॉन द्यायची इच्छा आहे का? नाही. म्हणजे त्यातून इलेक्ट्रॉन काढणं सोपं आहे का? नाही. तर तसंही लिहिण्याची काही गरज नव्हती. इनर्ट गॅसेस हॅव लार्जेस्ट आयोनायझेशन पोटेन्शियल इन इट्स पिरियड ड्यू टू कम्प्लिटली फिल्ड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. म्हणजे सगळ्यात जास्त आयोनायझेशन पोटेन्शियल कोणाचं असते? इनर्ट गॅसेसचं. त्याच्या पिरियड मध्ये जसं पहिला पिरियड आहे, पहिल्या पिरियडची सुरुवात हायड्रोजन हेलियम, तर कोणाचं आयोनायझेशन पोटेन्शियल जास्त आहे? हेलियमचं. ते तर आहेच ना, इकडून तिकडे गेलं तर जास्त होते. ठीक आहे. तर हे एक्सेप्शन मध्ये येणार का? नाही. याचं एक्सेप्शन मध्ये काही काम नाही. नेक्स्ट सेकंड पिरियड. आता महत्वाचं सांगतो. सेकंड पिरियड मध्ये आता एक्सेप्शन आहे. काय एक्सेप्शन आहे? सगळ्यांनी व्यवस्थित लक्ष द्या. सेकंड पिरियडचे एलिमेंट तुम्हाला माहिती आहेत. कोणते एलिमेंट आहे? लिथियम, बेरिलियम, बोरॉन, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन, फ्लोरीन. बरोबर आहेत का? अरे लिथियमचा ॲटॉमिक नंबर 3, बेरिलियम 4, बोरॉन 5, कार्बन 6, नायट्रोजन 7, ऑक्सिजन 8, फ्लोरीन 9. बरोबर आहे? हां. तर आता सेकंड पिरियडचे हे एलिमेंट आहेत. आता आयोनायझेशन पोटेन्शियल काय सांगितलं आपण? जर लेफ्ट टू राईट गेलो म्हणजे इकडे गेलो तर आयोनायझेशन पोटेन्शियल वाढते. म्हणजे याच्यापेक्षा जास्त हा 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 इकडे गेलं तसं जास्त जास्त होत जाणार. पण दोन ठिकाणी चेंजेस आले. कुठं कुठं चेंजेस आले बघा? बोरॉन आणि बेरिलियम आणि ऑक्सिजन आणि नायट्रोजन इथं चेंजेस आले. दिसलं का? अरे इकडून तिकडे गेले तर वाढते, म्हणजे नायट्रोजन पेक्षा ऑक्सिजन जास्त पाहिजे की नाही? प्रीती, इकडून तिकडे गेलं तर आयोनायझेशन पोटेन्शियल वाढते, तर नायट्रोजन पेक्षा ऑक्सिजन जास्त पाहिजे. पण ऍक्च्युअल मध्ये ऑक्सिजन कमी आहे आणि नायट्रोजन जास्त आहे. इकडून तिकडे गेलं तर बेरिलियम पेक्षा बोरॉन काय पाहिजे? जास्त. पण बोरॉन काय आहे बेरिलियम पेक्षा कमी. असं का? त्याचं रिझन काय आहे? त्याचं रिझन आहे बघा, बोरॉन पेक्षा बेरिलियम जास्त आहे. असं का? बेरिलियमचा ॲटॉमिक नंबर 4, बोरॉनचा ॲटॉमिक नंबर 5. जर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काढलं तर पहिले 1s नंतर 2s. इलेक्ट्रॉन्स किती आहेत? 4. s मध्ये 2, s मध्ये 2 झाले 4. इथं पहिले 1s नंतर 2s नंतर 2p. बरोबर. आता इलेक्ट्रॉन भरले तर s मध्ये 2, s मध्ये 2 किती झाले? 4. आणि p मध्ये किती झाले? 5. मग आता तुम्हाला इलेक्ट्रॉन काढायचा आहे. आयोनायझेशन पोटेन्शियल मध्ये काय करतो आपण? शेवटचा इलेक्ट्रॉन काढतो. मग आता मला सांगा, तुम्ही इलेक्ट्रॉन इथं कुठून काढणारा? 2p मधून. आणि इथं इलेक्ट्रॉन कुठून काढणारा? 2s मधून. तर 2s मध्ये 2 आहेत, तर s मध्ये 2 म्हणजे s पूर्ण भरेल आहे, कारण s मध्ये बसतात किती इलेक्ट्रॉन?
2 आणि यस मध्ये आहेत किती 2, म्हणजे तो फुल्ली फिल्ड आहे, पूर्ण भरलेला आहे. आणि इथं पी मध्ये एकच आहे, पी मध्ये बसतात किती 6, तो फुल्ली फिल्ड आहे का, तो हाफ फिल्ड आहे का, हाफ म्हणजे किती 3, तर आहेत का नाही, म्हणजे हा फुल्ली फिल्ड आहे. आणि मी सांगितलं होतं की जे फुल्ली फिल्ड ऑर्बिटल असतात किंवा हाफ फिल्ड ऑर्बिटल असतात ते मोर स्टेबल असतात. म्हणजे हा फुल्ली फिल्ड असल्यामुळे काय आहे मोर स्टेबल, हा फुल्ली फिल्ड असल्यामुळे काय आहे मोर स्टेबल. आणि जर हा मोर स्टेबल आहे तर याच्यामधून इलेक्ट्रॉन काढायला एनर्जी जास्त लागेल की नाही. अरे तो स्टेबल आहे ना, त्याची इलेक्ट्रॉन द्यायची इच्छा असेल का नाही, म्हणजे त्याच्यातून इलेक्ट्रॉन काढायला एनर्जी जास्त लागेल. म्हणून बेरिलियमचा आयोनायझेशन पोटेन्शियल बोरॉन पेक्षा जास्त आहे. अशाले कोणाचं पाहिजे होतं जास्त बोरॉनचं, पण आहे कोणाचं जास्त बेरिलियमचं. का, कारण बेरिलियम फुल्ली फील्ड मधून इलेक्ट्रॉन काढू राहिलो, त्याच्यासाठी जास्त एनर्जी द्यावी लागेल, म्हणून बेरिलियमचा आयोनायझेशन पोटेन्शियल जास्त आहे कोणापेक्षा बोरॉन पेक्षा. सेम नायट्रोजन आणि ऑक्सिजन साठी. नायट्रोजनचा ॲटॉमिक नंबर 7, ऑक्सिजनचा ॲटॉमिक नंबर 8, पहिले 1s नंतर 2s नंतर 2p. आता इलेक्ट्रॉन भरा, यस मध्ये 2, यस मध्ये 2, पी मध्ये 3 झाले 7. इकडे यस मध्ये 2, यस मध्ये 2, पी मध्ये 4 झाले का 8, 2 आणि 2 4 आणि 4 8. मग आता इथं इलेक्ट्रॉन कुठून काढणार आहात तुम्ही 2p मधून, इथं इलेक्ट्रॉन कुठून काढणार आहात 2p मधून. पण या 2p मध्ये 3 आहेत आणि p मध्ये 3 म्हणजे हाफ फील्ड, म्हणजे हा हाफ फील्ड आहे. आणि जर हा हाफ फील्ड आहे म्हणजे काय आहे मोर स्टेबल. आणि जर हा मोर स्टेबल आहे तर याच्यामधून इलेक्ट्रॉन काढायला एनर्जी जास्त द्यायला लागेल, कारण हे द्यायची इच्छा असेल का. म्हणजे ऑक्सिजन पेक्षा नायट्रोजन मध्ये तुम्हाला एनर्जी जास्त द्यावी लागते, म्हणून ऑक्सिजन पेक्षा नायट्रोजनचा आयोनायझेशन पोटेन्शियल जास्त आहे. का, कारण नायट्रोजनचं हाफ फील्ड मधून तुम्ही इलेक्ट्रॉन काढू राहिले. तर सेकंड पिरियड मध्ये 2 एक्सेप्शन आहेत. सेकंड पिरियड मध्ये 2 एक्सेप्शन आहेत. कोणाच्या पोझिशन मध्ये, बेरिलियम आणि बोरॉन आणि नायट्रोजन आणि ऑक्सिजन, बेरिलियम आणि बोरॉन, नायट्रोजन आणि ऑक्सिजन. क्लिअर आहे एवढं. मग आता पिरियड नंबर 3 मध्ये, पिरियड नंबर 3 मध्ये पण एक्सेप्शन आहे. आता पिरियड नंबर 3 माहिती आहे कोणते एलिमेंट्स आहेत तर कोण असते, सोडियम 11, मॅग्नेशियम 12, ॲल्युमिनियम 13, सिलिकॉन 14, फॉस्फरस 15, सल्फर 16 आणि क्लोरीन 17. बरोबर आहे. तर हे पिरियड 3 चे एलिमेंट्स आहेत. कशाचे, पिरियड 3 चे एलिमेंट्स. मग आता जर तुम्ही लेफ्ट टू राईट गेले तर आयोनायझेशन पोटेन्शियल काय होत असते, लेफ्ट टू राईट आयोनायझेशन पोटेन्शियल वाढते ना, लेफ्ट टू राईट आयोनायझेशन पोटेन्शियल वाढते. पण इथं 2 ठिकाणी चेंजेस आले. कोणत्या 2 ठिकाणी चेंजेस आले पहा, इथं 2 ठिकाणी चेंजेस आले, ॲल्युमिनियम आणि मॅग्नेशियम आणि सल्फर आणि फॉस्फरस. म्हणजे बघा मॅग्नेशियम पेक्षा ॲल्युमिनियम जास्त पाहिजे होता, पण जास्त कोण आहे, मॅग्नेशियम पेक्षा ॲल्युमिनियम जास्त पाहिजे होता, पण जास्त कोण आहे मॅग्नेशियम. इथं फॉस्फरस पेक्षा सल्फर जास्त पाहिजे होता, पण जास्त कोण आहे फॉस्फरस. अशाला पाहिजे होता सल्फर जास्त, पण आहे कोण फॉस्फरस. का, तर मॅग्नेशियम ॲल्युमिनियम, मॅग्नेशियमचा ॲटॉमिक नंबर 12, ॲल्युमिनियमचा ॲटॉमिक नंबर 13. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन पहिले 1s नंतर 2s 2p नंतर 3s. यस मध्ये 2, यस मध्ये 2, पी मध्ये 6, किती झाले 10, यस मध्ये 2 किती झाले 12. आता इथं इलेक्ट्रॉन तुम्ही कुठून काढसाल 3s. आयोनायझेशन पोटेन्शियल मध्ये इलेक्ट्रॉन शेवटच्या यातून काढतो, तर इथून इलेक्ट्रॉन काढसाल तर यस मध्ये 2 आहेत, म्हणजे यस कसा आहे फुल्ली फिल्ड. फुल्ली फिल्ड आहे म्हणजे हा कसा आहे मोर स्टेबल. फुल्ली फिल्ड आहे म्हणजे कसा आहे मोर स्टेबल. आणि इकडे जर बघितलं तर यस पहिले 1s 2s 2p 3s, 3s च्या नंतर पुढे काय येणार 3p, 3s च्या नंतर पुढे काय येणार 3p. आणि याच्यात किती इलेक्ट्रॉन आहे 1. कस काय, यस मध्ये 2, 2 4 6 10, 2 12 आणि 1 13. आता मला सांगा तुम्ही इलेक्ट्रॉन कुठून काढणार, इलेक्ट्रॉन कुठून काढणार शेवटच्या यातून, म्हणजे कुठून 3p मधून. तर 3p मध्ये 1 इलेक्ट्रॉन आहे, हाफ फील्ड आहे का, फुल्ली फील्ड आहे का. हाफ फील्ड म्हणजे 3 p मध्ये आणि फुल्ली फील्ड म्हणजे 6. तर आहे का तसं नाही. मग हा जर याच्या कंपॅरिझन मध्ये हा बघितला तर फुल्ली फील्ड आहे, म्हणजे हा मोर स्टेबल आहे. आणि हा मोर स्टेबल असल्यामुळे याच्यामधून इलेक्ट्रॉन काढायला एनर्जी जास्त लागेल, म्हणजे ॲल्युमिनियम पेक्षा मॅग्नेशियम मध्ये एनर्जी जास्त लागेल. समजलं का, ॲल्युमिनियम पेक्षा मॅग्नेशियम मध्ये एनर्जी जास्त लागेल. क्लिअर. नंतर फॉस्फरस आणि सल्फर पो.
आता फॉस्फरस आणि सल्फर मध्ये जर तुम्ही बघितलं, फॉस्फरसचा ॲटॉमिक नंबर 15, सल्फरचा ॲटॉमिक नंबर 16. जर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काढलं, पहिले 1s 2s 2p 3s 3p, किती झाले? 2 2 4 6 10 12 आणि 3 15. तर इथे इलेक्ट्रॉन कुठून काढणार आहात तुम्ही? 3p मधून. आणि p मध्ये किती आहेत? 3. p मध्ये 3 आहेत म्हणजे हाफ फील्ड, आणि हाफ फील्ड म्हणजे मोर स्टेबल. हा कसा आहे? मोर स्टेबल. आणि इकडे जर बघितलं तर इथं काय येणार आता सांगा? किती येणार? 2 2 4 6 10 12 आणि 4 16 असं पाहिजे ना? 12 आणि 4 16. आता इथं इलेक्ट्रॉन कुठून काढणार आहात तुम्ही? शेवटच्या यातून. तर हा हाफ फील्ड आहे का? हा कम्प्लिटली फील्ड आहे का? नाही. मग हा हाफ फील्ड आहे, तर हा मोर स्टेबल आहे, तर यातून इलेक्ट्रॉन काढायला एनर्जी जास्त लागेल, म्हणून याचा आयोनायझेशन पोटेन्शियल जास्त. म्हणजे थर्ड पिरियड मध्ये कुठं कुठं चेंज आहे? थर्ड पिरियड मध्ये कुठं चेंज आहे? मॅग्नेशियम ॲल्युमिनियम आणि फॉस्फरस सल्फर. लेफ्ट टू राईट आयोनायझेशन पोटेन्शियल वाढायला पाहिजे, पण या दोघांमध्ये चेंज आहे, त्या दोघांमध्ये चेंज आहे. समजला काय सांगितलं? तर चेंज कुठं कुठं आहे तर. ओके, तर गेलं का? येणार. घेतला का? टाकता आला का बरोबर? तो टाकता आला का बरोबर? ते कोणत्या साईडनं लावलं? ते बरोबर लावलं ना? बटन चालू करून दे. शांतता. तर सेकंड पिरियड मध्ये कुठं कुठं एक्सेप्शन आहे सांगा रे? सेकंड पिरियड मध्ये कुठं कुठं एक्सेप्शन आहे? कुठं कुठं? बोरॉन बेरिलियम आणि ऑक्सिजन नायट्रोजन. थर्ड पिरियड मध्ये कुठं कुठं एक्सेप्शन आहे? ॲल्युमिनियम मॅग्नेशियम आणि सल्फर फॉस्फरस, इथं एक्सेप्शन आहे. ठीक आहे. नेक्स्ट आपल्याला बघायचं आहे आयोनायझेशन पोटेन्शियल ऑफ ग्रुप 13. कोणत्या ग्रुपचं बघायचं आहे आता? ग्रुप नंबर 13. तर ग्रुप नंबर 13 मध्ये, ग्रुप नंबर 13 ची ट्रिक काय रे? ग्रुप नंबर 13 बैंगन, आलू, गाजर, इन, थैला. आता आपण जनरली काय सांगितलं होतं? वरून खाली आलं तर आयोनायझेशन पोटेन्शियल वाढते कमी होते? कमी होते. वरून खाली आलं तर आयोनायझेशन पोटेन्शियल कमी होते. आपण काय सांगितलं होतं? टॉप टू बॉटम, टॉप टू बॉटम जे आयोनायझेशन पोटेन्शियल आहे ते आयोनायझेशन पोटेन्शियल कमी होते असं आपण सांगितलं. हा जनरल ट्रेंड आहे आपला. पण गडबड कुठे झाली पा? जो टीएल आहे जर वरून खाली आलं तर कमी होते, तर सगळ्यात कमी कोणाचं पाहिजे होतं? टीएलचं. अरे बरोबर का? वरून खाली आलं तर कमी होते ना, तर सगळ्यात कमी कोणाचं पाहिजे होतं? टीएलचं. पण टीएलचं आहे का रे सगळ्यात कमी? नाही. टीएल तर इथून उठला शेवटून आणि कुठे गेला? गॅलियमच्या आधी. अजून एक चेंज झाला गॅलियम आणि ॲल्युमिनियम मध्ये. झाला का? गॅलियम ॲल्युमिनियम वरून खाली आलं तर कमी होते, तर कोणाचं कमी पाहिजे? गॅलियमचं. पण कमी कोणाचं आहे पा? ॲल्युमिनियमचं. कोणाचं कमी आहे? ॲल्युमिनियमचं. म्हणजे इथं दोन ठिकाणी चेंज आहे. एक गॅलियम ॲल्युमिनियमच्या पोझिशन मध्ये आणि टीएल डायरेक्ट दुसऱ्या नंबरवर गेला. ठीक आहे.
तर याचं रिझन काय? इन केस ऑफ गॅलियम, गॅलियमच्या केसमध्ये काय झालं? आउटर मोस्ट इलेक्ट्रॉन आर पुअरली शिल्डेड बाय 3d इलेक्ट्रॉन्स, increasing nuclear attraction of outer electron which result in higher ionization potential of gallium than aluminum. बघा जनरली काय व्हायला पाहिजे, जर वरून खाली आलं तर आयोनायझेशन पोटेन्शियल कमी व्हायला पाहिजे. म्हणजे अल्युमिनियम पेक्षा गॅलियमचं काय पाहिजे? कमी. पण आहे का? गॅलियमचं जास्त आहे. मग आता गॅलियमचं आयोनायझेशन पोटेन्शियल जास्त झालं कशामुळे? आयोनायझेशन पोटेन्शियल जास्त कधी असते? जेव्हा अट्रॅक्शन जास्त असेल, म्हणजे तो जवळ असेल. जवळ असला म्हणजे आयोनायझेशन पोटेन्शियल जास्त. मग झालं काय की गॅलियमच्या केसमध्ये जो आउटर मोस्ट इलेक्ट्रॉन आहे त्याची पुअर शिल्डिंग झाली. शिल्डिंग पुअर झाली म्हणजे प्रोटेक्शन पुअर झालं. प्रोटेक्शन पुअर आहे. मग प्रोटेक्शन जर मधातला पुअर असलं तर हा न्यूक्लियस काय करेल? याला अट्रॅक्ट करेल. आणि अट्रॅक्ट करेल म्हणजे हा जवळ येईल. आणि जवळ जर आला तर आता इलेक्ट्रॉन काढायला एनर्जी जास्त लागेल. तर गॅलियमच्या केसमध्ये पुअर शिल्डिंग आहे. कोण केली पुअर शिल्डिंग? 3d इलेक्ट्रॉन्सनी. मग यांनी पुअर शिल्डिंग केली, ज्याच्यामुळे काय झाला? इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज वाढला, अट्रॅक्शन वाढलं. शिल्डिंग पुअर असल्यामुळे न्यूक्लियसची ताकद वाढली आणि अट्रॅक्शन वाढलं. आणि अट्रॅक्शन वाढलं कोणावर? आउटर इलेक्ट्रॉनवर. आणि अट्रॅक्शन जर वाढलं तर इलेक्ट्रॉन काढायला एनर्जी जास्त लागेल. म्हणून आयोनायझेशन पोटेन्शियल गॅलियमचं जास्त आहे कोणापेक्षा? ॲल्युमिनियम पेक्षा. समजलं? नंतर इन केस ऑफ थॅलियम म्हणजे टीएल, थॅलियमच्या केसमध्ये काय झालं? द आउटर मोस्ट इलेक्ट्रॉन आर पुअरली शिल्डेड बाय 4f इलेक्ट्रॉन. तर इथं पण पुअर शिल्डिंग झाली आणि ते पुअर शिल्डिंग कोण केली? 4f इलेक्ट्रॉन्सनं. मग यांची जर शिल्डिंग पुअर आहे म्हणजे प्रोटेक्शन पुअर आहे, आणि प्रोटेक्शन पुअर आहे तर अट्रॅक्शन वाढलं. आणि अट्रॅक्शन वाढल्यामुळे एनर्जी काय लागेल? जास्त लागेल, है ना. अट्रॅक्शन वाढल्यामुळे एनर्जी जास्त लागेल. कशासाठी? इलेक्ट्रॉन काढण्यासाठी. समजलं? म्हणजे थॅलियमच्या केसमध्ये एनर्जी जास्त लागू राहिली म्हणजे त्याचा आयोनायझेशन पोटेन्शियल जास्त. तर ते जास्त झालं म्हणजे अशाला पाहिजे होतं सगळ्यात कमी, पण झालं जास्त. ठीक आहे. तर हायर आयोनायझेशन पोटेन्शियल ऑफ थॅलियम दॅन इंडियम पेक्षाही जास्त आलं त्याचं तर ॲल्युमिनियम गॅलियम पेक्षा बी जास्त आलं, आहे ना. तर हा सिक्वेन्स लक्षात ठेवा. सिक्वेन्स काय लक्षात ठेवसाल? ग्रुप 13 मध्ये सिक्वेन्स पहिले थॅलियम गेला दुसऱ्या नंबरवर आणि ॲल्युमिनियम गॅलियमची जागा बदलली. ठीक आहे. ओके. नंतर आयोनायझेशन पोटेन्शियल कोणाचं? 5d 3d आणि 4d. आता मला सांगा, पिरियॉडिक टेबल मध्ये पहिले 3d सिरीज असते. 3d सिरीजच्या खाली कोणती सिरीज असते? 4d सिरीज असते. आणि 4d सिरीजच्या खाली कोणती सिरीज असते? 5d सिरीज असते. बरोबर आहे का? अरे पिरियॉडिक टेबल मध्ये असंच असते. मग मला सांगा, जर तुम्ही वरून खाली येऊ राहिले तर आयोनायझेशन पोटेन्शियल काय होत असते? कमी. तर कमी कोणाचं पाहिजे होतं? 5dचं. समजलं का मला काय म्हणायचं आहे? तर जर तुम्ही वरून खाली येऊ राहिले तर आयोनायझेशन पोटेन्शियल कमी होते, म्हणजे कमी कोणाचं पाहिजे होतं? 5dचं. पण 5dचं या दोघांच्या पेक्षा जास्त आहे. बघा 5d मागून उठून डायरेक्ट समोर गेला, म्हणजे अशाले पाहिजे होतं 5dचं कमी, पण आहे काय 5dचं जास्त. असं का झालं? कारण 5d सिरीज मध्ये होते लॅन्थॅनॉइड कॉन्ट्रॅक्शन, त्याच्यामुळे हे होते. 5d सिरीज कुठून सुरू होते रे? La पासून. La चा ॲटॉमिक नंबर 57. त्याच्यानंतर इथं डायरेक्ट HF येते ज्याचा ॲटॉमिक नंबर 72 आणि इकडे कुठपर्यंत? Hg पर्यंत ज्याचा ॲटॉमिक नंबर 80. असं होते का? तर इथचे मधातले एलिमेंट गायब आहेत ना. 57 नंतर डायरेक्ट 72 आहे. तर मधातले 14 एलिमेंट कुठे आहेत? कुठे गेले? लॅन्थॅनाइड सिरीज मध्ये, आहे ना. आणि तिथं होते लॅन्थॅनाइड कॉन्ट्रॅक्शन. आणि त्याचं कॉन्ट्रॅक्शन होऊ राहिलं म्हणजे काय? साईज कमी. साईज जर कमी होईल या केसमध्ये तर अट्रॅक्शन वाढलं. अट्रॅक्शन वाढलं तर इलेक्ट्रॉन काढायला एनर्जी जास्त. म्हणून 5d मध्ये एनर्जी काय लागते? जास्त लागते. तर ड्यू टू पुअर स्क्रीनिंग ऑफ 4f इलेक्ट्रॉन म्हणजेच लॅन्थॅनॉइड कॉन्ट्रॅक्शन होते. आणि त्याच्यामुळे काय होते? 5dचा आयोनायझेशन पोटेन्शियल जास्त आहे कोणापेक्षा? 3d आणि 4d पेक्षा. म्हणजे 5d अशाला पाहिजे होता मागं, पण गेला सगळ्यात पुढे. एक्सेप्ट ग्रुप 3. ग्रुप 3 सोडू ना.
ग्रुप 3 मध्ये असं नाही आहे. ग्रुप 3 म्हणजे कोणता? ग्रुप 3 म्हणजे कोणता? तर ग्रुप 3 चे एलिमेंट कोण आहेत? इथं कोण असते? इथं कोण असते? स्कॅन्डियम. इथं कोण असते? वाय आहे ना, आणि इथं कोण असते? एल. बरोबर आहे का? तर हे सोडून ग्रुप 3 चे सोडून बाकीच्यांसाठी हा आहे. ग्रुप 3 त्याच्यात पकडायचा का? नाही. तर याला सोडून जे आहेत पुढचे त्यांच्यासाठी 5D ची आयोनायझेशन पोटेन्शियल हे जास्त असते 3D आणि 4D पेक्षा. क्लिअर आहे का? समजलं एवढं? ठीक आहे. हे एक्सेप्शन लक्षात असू द्या. पुढचं आता जे माझ्याजवळ फर्स्ट ट्रान्झिशन सिरीज आहे म्हणजे कोणती सिरीज? 3D सिरीज. फर्स्ट ट्रान्झिशन सिरीज म्हणजे 3D सिरीज. आता 3D सिरीज मध्ये जे एलिमेंट्स आहेत, 3D सिरीज मधले एलिमेंट्स, तू काही बसला कडे? 3D सिरीज मध्ये जे एलिमेंट्स आहेत, सुरू कुठून होते 3D सिरीज? स्कॅन्डियम पासून. स्कॅन्डियमचा ॲटॉमिक नंबर 21. इथून पासून कुठपर्यंत? झिंक पर्यंत. झिंकचा ॲटॉमिक नंबर 30. आणि आता आपण काय सांगितलं होतं, जेव्हा तुम्ही लेफ्ट टू राईट जाता आयोनायझेशन पोटेन्शियल, बोला रे, लेफ्ट टू राईट आयोनायझेशन पोटेन्शियल वाढते. मग लेफ्ट टू राईट आयोनायझेशन पोटेन्शियल वाढते तर बघा स्कॅन्डियम पासून मॅग्नीज पर्यंत काय झालं? हे पहा, हे वर साईज दिला आणि खाली आयोनायझेशन पोटेन्शियल आहे. इथं पहा, स्कॅन्डियम पासून मॅग्नीज पर्यंत आयोनायझेशन पोटेन्शियल काय झालं? अरे काय झालं? वाढलं ना. तसं आपण काय सांगितलं, लेफ्ट टू राईट काय होते? वाढते. पण स्कॅन्डियम पासून मॅग्नीज पर्यंत वाढलं. नंतर फेकोनी म्हणजे आयरन, कोबाल्ट, निकेल, या तिघांचा आयोनायझेशन पोटेन्शियल रिमेन्स कॉन्स्टंट. या तिघांचा आयोनायझेशन पोटेन्शियल रिमेन्स कॉन्स्टंट. आणि कॉपर आणि झिंक मध्ये काय झालं? परत आयोनायझेशन पोटेन्शियल इन्क्रीजेस. म्हणजे इकडून तिकडे गेलं तर आयोनायझेशन पोटेन्शियल वाढते, पण मॅग्नीज पर्यंत वाढते. मग या तिघांचं जवळपास सारखं आहे आणि नंतर इकडे परत वाढते. आता असं का? तर या केसमध्ये काय होते की जो आयोनायझेशन एनर्जी वाढू राहिली म्हणजे काय? वाढू राहिली म्हणजे साईज कमी होऊ राहिली. बघा ना, साईज काय होऊ राहिली? कमी होऊ राहिली. साईज कमी होऊ राहिली म्हणजे अट्रॅक्शन वाढू राहिलं. आणि अट्रॅक्शन कधी वाढते? जेव्हा न्यूक्लियसवरचा चार्ज वाढते, म्हणजे झेड इफेक्टिव्ह वाढते. तर या केसमध्ये काय आहे की जो झेड इफेक्टिव्ह आहे तो जास्त आहे. कोणापेक्षा? स्क्रीनिंग पेक्षा. जो झेड इफेक्टिव्ह आहे तो स्क्रीनिंग इफेक्ट पेक्षा काय आहे? जास्त आहे. आणि याचा स्क्रीनिंग इफेक्ट पेक्षा झेड इफेक्टिव्ह जास्त असल्यामुळे न्यूक्लियसची पॉवर जास्त आहे, त्यामुळे तो अट्रॅक्ट करू राहिला, म्हणून एनर्जी वाढणार आहे इलेक्ट्रॉन काढण्यासाठी. इथं काय झाली रे? आयोनायझेशन एनर्जी काय झाली? कॉन्स्टंट. का? कारण इथं जो झेड इफेक्टिव्ह आहे आणि जो स्क्रीनिंग इफेक्ट आहे तो जवळपास सारखा आहे. स्क्रीनिंग इफेक्ट हा काय झाला? जवळपास सारखा. ठीक आहे, हा जवळपास सारखा आहे, म्हणजे दोघांची ताकद सारखी झाली इथं, आहे ना. आणि इथं काय झालं? परत आयोनायझेशन एनर्जी काय झाली? अरे काय झाली? आयोनायझेशन एनर्जी वाढली. बघ, आयोनायझेशन एनर्जी वाढली म्हणजे परत झेड इफेक्टिव्ह काय झाला? वाढला ना. ठीक आहे, तर हे असं एवढं काही करायची गरज नाही, फक्त जे सांगतो मी तेवढं लक्षात ठेवा. काय लक्षात ठेव सांग? आयोनायझेशन एनर्जी स्कॅन्डियम पासून मॅग्नीज पर्यंत वाढते, नंतर आयरन, कोबाल्ट, निकेल साठी कॉन्स्टंट, आणि नंतर कॉपर पेक्षा झिंकची जास्त, म्हणजे परत काय झाली? वाढली. परत काय झाली? वाढली. आणि जर साईजचं बघितलं तर साईज विषयी काय सांगितलं होतं मी? पहिले स्कॅन्डियम पासून मॅग्नीज पर्यंत साईज कमी होते. लक्षात असू द्या, स्कॅन्डियम पासून मॅग्नीज पर्यंत साईज कमी होते. अरे लेफ्ट टू राईट गेलं की साईज कमी होते ना, रेडियस कमी होते ना. तर स्कॅन्डियम पासून मॅग्नीज पर्यंत कमी होते. आयरन, कोबाल्ट, निकेलची जवळपास कॉन्स्टंट, आणि नंतर कॉपर पेक्षा झिंकची काय असते? साईज जास्त, म्हणजे साईज काय होते? वाढते. कॉपर पेक्षा झिंकची साईज काय असते? जास्त. क्लिअर आहे का? तर एवढ्या गोष्टी लक्षात असू दे. ओके, हे एक्सेप्शन कशाचं आहे? 3D सिरीजचं. कशाचं एक्सेप्शन आहे? 3D सिरीजचं. तर फर्स्ट ट्रान्झिशन सिरीज मध्ये आयोनायझेशन एनर्जी फर्स्ट इन्क्रीजेस, पहिले वाढते, देन रिमेन्स कॉन्स्टंट, मग कॉन्स्टंट राहते, देन शुड डिक्रीज, मग डिक्रीज व्हायला पाहिजे, बट इन्क्रीजेस ॲट द एंड, आणि शेवटी परत वाढते, आहे ना. म्हणजे पहिले
वाढली, मग कॉन्स्टंट राहिली, मग कमी व्हायला पाहिजे, पण काय होते परत वाढते. का वाढते? ड्यू टू स्टॅबिलिटी ऑफ फुल्ली फिल्ड कॉन्फिगरेशन ऑफ कॉपर अँड झिंक. कॉपरच्या शेवटच्या शेलमध्ये 3D मध्ये 10, झिंकच्या 3D मध्ये 10 असतात. मग त्यातला जर तुम्हाला इलेक्ट्रॉन काढायचा असला झिंक मधला, अरे जर समजा फुल्ली फिल्ड आहे, फुल्ली फिल्ड जर असला तर इलेक्ट्रॉन काढायला एनर्जी जास्त द्यायला लागेल ना, कारण तो मोर स्टेबल असेल ना. तर झिंकच्या केसमध्ये फुल्ली फिल्ड असते, म्हणजे काय होणार, जास्त एनर्जी द्यायला लागेल, म्हणून त्याचा आयोनायझेशन पोटेन्शियल काय आहे, जास्त आहे. क्लिअर? म्हणजे आयोनायझेशन पोटेन्शियल काय झालं, पहिले वाढलं मग कॉन्स्टंट मग परत वाढलं. ठीक आहे, पहिले वाढलं मग कॉन्स्टंट मग परत वाढलं. तर हे काय झाले एक्सेप्शन्स. आणि क्वेश्चन जे एक्झाम मध्ये विचारले जातात ते कशावर विचारले जातात, एक्सेप्शनवर. क्वेश्चन कशावर विचारले जातात, एक्सेप्शन. जर एक्सेप्शन तुम्हाला माहिती असले तर तुम्ही क्वेश्चनचे आन्सर इझिली देऊ शकता. द करेक्ट ऑर्डर ऑफ फर्स्ट आयोनायझेशन एन्थाल्पी. काय विचारलं, फर्स्ट आयोनायझेशन एन्थाल्पी व्हॅल्यू ऑफ द फॉलोइंग एलिमेंट. पहिले या एलिमेंटला अरेंज करा. कसं अरेंज करसाल, पिरियॉडिक टेबल नुसार. अरे क्वेश्चन सॉल्व्ह करण्यासाठी पहिले त्याला अरेंज करायचं. कसं अरेंज करायचं, पिरियॉडिक टेबल. मला सांगा पिरियॉडिक टेबल मध्ये सगळ्यात पहिले कोण येते, बीई येते का, ऍटॉमिक नंबर 4. बी झाल्यावर येते बोरॉन, ऍटॉमिक नंबर 5. नंतर कोण येते, कार्बन नाही आहे, मग कोण आहे, नायट्रोजन, ऍटॉमिक नंबर 7. मग ऑक्सिजन, ऍटॉमिक नंबर 8. मग कोण आहे, फ्लोरीन, ऍटॉमिक नंबर 9. असं आहे का, अरे पिरियॉडिक टेबल मध्ये असे असतात हे. बरं, मग हा तुम्ही जरासं ऑब्झर्व केलं असेल तर हा पिरियड 2 आहे की नाही. अरे जरासं ऑब्झर्व केलं असेल तर पिरियड 2 आहे. आणि पिरियड 2 मध्ये किती एक्सेप्शन होते, पिरियड 2 मध्ये किती एक्सेप्शन होते, 2. कोणकोणतं, बेरिलियम आणि बोरॉन, आणि नायट्रोजन आणि ऑक्सिजन. काय एक्सेप्शन होतं, यांची पोझिशन बदलते. पोझिशन बदलते म्हणजे पहिले बोरॉन मग बेरिलियम, पहिले ऑक्सिजन मग नायट्रोजन, फ्लोरीन जसाचा तसा. आणि आपण इकडून तिकडे चाललो, इकडून तिकडे गेलं तर आयोनायझेशन पोटेन्शियल वाढते. अरे सांगितलं होतं ना, लेफ्ट टू राईट. लेफ्ट टू राईट काय होते, आयोनायझेशन पोटेन्शियल वाढते. आणि हे एक्सेप्शन आहे, वाढते म्हणजे हे असं येईल की नाही, अरे असं येईल ना, इकडून तिकडे गेलं तर काय होते, वाढते. आता त्यानं क्वेश्चन मध्ये काय दिलंय तुम्हाला, असं नाही दिलं, त्यानं एबीसीडीच्या फॉर्म मध्ये दिलं. तर मला सांगा बी म्हणजे काय आहे, बी म्हणजे कोण आहे, ई. ई पेक्षा जास्त बी. बी म्हणजे कोण आहे, सी. त्याच्यापेक्षा जास्त ओ. ओ म्हणजे कोण आहे, ए. त्याच्यापेक्षा जास्त एन. एन म्हणजे कोण आहे, बी. त्याच्यापेक्षा जास्त एफ. एफ म्हणजे कोण आहे, डी. पहा बरं आता कोणता ऑप्शन आहे, कोणता आहे, ई सी ए बी डी म्हणजे कोणता ऑप्शन, ऑप्शन बी. समजला क्वेश्चन, म्हणजे क्वेश्चन एक्सेप्शन वर येतो. मी आधीच सांगितलं कधीचा क्वेश्चन आहे, शिफ्ट 2024 जेई मेन, जेई मध्ये विचारलेला क्वेश्चन आहे. क्वेश्चन पहिले काय शोधायचं, एक्सेप्शन मधला आहे का, आहे का, आहे का एक्सेप्शन मधला, कोणत्या ग्रुपचे आहेत ते सांगा रे. ॲल्युमिनियम, गॅलियम, थॅलियम. ग्रुप नंबर 13. ग्रुप नंबर 13 काय होता, बैंगन, आलू, गाजर, इन, थैला. आणि आठवत असेल तर याच्यात 2 कार्यक्रम झाले होते, कोणकोणते, एक कोणाचा, ॲल्युमिनियम आणि गॅलियमचा, आणि एक कोणाचा, थॅलियमचा. थॅलियम डायरेक्ट कुठे गेलता, बोरॉनच्या खाली, बरोबर. आणि आपण काय सांगितलं होतं, टॉप टू बॉटम आयोनायझेशन पोटेन्शियल कमी होते. म्हणजे बोरॉनचं सगळ्यात जास्त, त्याच्यापेक्षा कमी कोण येणार, थॅलियम. असं होतं का, त्याच्यापेक्षा कमी हे 2 चेंज झाले होते, म्हणजे पहिले गॅलियम, नंतर ॲल्युमिनियम, आणि शेवटी इंडियम. असं होतं का, अभ्यास करता वेळेस असाच करावं लागते है ना. मग पहा बरं आता कोणता येणार, बी. हे बा टीएल, जीए आणि एल आहे का, म्हणजे ऑप्शन बी. हा पण कधीचा आहे, जेई मेन 2024, जेई मेन 2024.
एक्सेप्शनवर क्वेश्चन येणार. समजून आलं ना कशावर क्वेश्चन येते? एक्सेप्शनवर. द एलिमेंट हॅव्हिंग हायेस्ट फर्स्ट आयोनायझेशन एन्थाल्पी. पहिली आयोनायझेशन एन्थाल्पी हायेस्ट आहे. पहिले याला अरेंज करा पिरियॉडिक टेबलमध्ये. पिरियॉडिक टेबलमध्ये जर अरेंज केलं तर कार्बनच्या नंतर कोण असते? नायट्रोजन, बरोबर का? किंवा हे पहा पहिले बोरॉन, बोरॉनच्या खाली ॲल्युमिनियम, कार्बनच्या खाली सिलिकॉन, नायट्रोजनच्या खाली फॉस्फरस, असं असते का? हा. मग आता यातला कोण कोण दिलाय तुम्हाला पहा बरं. यातला ॲल्युमिनियम दिलाय, अजून कार्बन दिलाय, अजून सिलिकॉन दिलाय, अजून नायट्रोजन दिलाय, बरोबर आहे का? बर. मग आता मला सांगा या चौघांमध्ये बघितलं तर आपल्याला हायेस्ट पाहिजे. काय पाहिजे? हायेस्ट फर्स्ट आयोनायझेशन एन्थाल्पी. तर मला सांगा जर तुम्ही इकडून तिकडे गेले है ना, इकडून तिकडे गेले काय होते? आयोनायझेशन एन्थाल्पी काय होते? वाढते. आणि वरून खाली आले तर आयोनायझेशन एन्थाल्पी काय होते? कमी होते. मग आता इकडे खाली तर कमी होते ना आणि तिकडे काय होते? वाढते. म्हणजे जास्त कोणाची आहे? नायट्रोजन. म्हणजे आन्सर कोणतं करेक्ट आहे? अरे सिंपल आहे ना. त्याला पहिले पिरियॉडिक टेबल नुसार अरेंज करा आणि नंतर सांगा काय आहे. तर लेफ्ट टू राईट आले तर आयोनायझेशन एनर्जी वाढते आणि आपल्याला त्यांना तेच विचारलं हायेस्ट फर्स्ट आयोनायझेशन, पहिलाच इलेक्ट्रॉन काढायचा आहे त्यामुळे असंच पाहायचं. त्यानं दुसरा काळा तिसरा काळा म्हटलं तर मग थोडा वेगळ्या पद्धतीनं विचार करावा लागेल. ठीक आहे. पण इथं त्यांना आपल्याला कोणता काढायला सांगितलं? इलेक्ट्रॉन फर्स्ट. समजलं का एवढं? तर याच्यावरती अजून पण क्वेश्चन्स आहेत ते आपण नेक्स्ट क्लासमध्ये डिस्कस करू. ठीक आहे.